मित्रांनो नमस्कार. आज तुम्हाला ना मी एक गंमत दाखवते बघा. हे बघा, हे ना आमच्या परड्यात ना आम्ही धोत्र्याची झाडं लावली आहेत म्हणजे आईने ना महाशिवरात्रीला धतुरे विकत आणले होते. म्हणजे आमच्या घरात जेवढे माणसं आहेत 7-8 लोकं आहेत सगळे मिळून परिवारात. तर तेवढे प्रत्येकाला एक प्रमाणे धतुरे विकत आणले होते महाशिवरात्रीला. तर त्याच्यातले ना 1-2 धतुरेच असे जून निघाले, बाकीचे कोवळे होते. ते आम्ही काय केले, ते सगळेच धतुरे आहेत ना ते आईने असे इकडे तिकडे पेरून ठेवले होते. फुलांच्या पिशवीतून आम्ही काय ते नदीत टाकले नाही, म्हटलं चांगले असतील तर रुजतील. आता हे ना मी केळीच्या पानात घेऊन व्हिडिओ काढायला गेली होती, पण केळीचं पान आहे हिरवं आणि हे बिया थोड्याशा पिवळसर अशा आहेत, ते दिसत नव्हतं नीट, म्हणून एका पेपरवरती मी त्याचा व्हिडिओ बनवला म्हणजे असं ठळकपणे तुम्हाला दिसेल. आता तुम्ही बघू शकता, हे बघा हा पण धतुराच आहे. याला बघा कसा आहे तो, एकदम असे दाट, एकदम घन म्हणतात ना तसे एकावर एक अशा हे बघा बिया आहेत. कशा आहेत ते बघा, हे बघा. आम्ही काय केल्या होत्या, त्या बिया आहेत ना त्या कुंडीत आईने पेरून ठेवल्या होत्या, म्हणजे रुजवान काढतात तसे. 10-15 त्याची झाडं आली, पण ती सगळीच जगतात असं नाही. जी निर्जीव असतात ना ती मरतात, किती पण सांभाळून पाणी घाला त्याला. आणि 3-4च झाडं अशी जगली होती आणि मग ती आम्ही अशी वाफले करून लावली होती परड्यात. त्याच्यामुळे ना त्याची आता मोठी झाडं झाली आहेत आणि म्हणजे भरपूर धतुरे पण लागले आहेत. हा आता गेल्या सोमवारी मी म्हणजे झाडावरच जून झाला होता, मी स्वतः गेल्या सोमवारी शंकराला अर्पण केला होता बघा. आणि जून धतुरा आहे ना मित्रांनो, तुम्ही जर जून धतुरा महादेवाला अर्पण केलात ना तर तो 8 दिवस महादेवावरती तसाच राहतो, एकदम ताजा फडफडीत, एकदम असा ताजा तवाना हिरवागार. मी गेल्या सोमवारी घातला ना तो, आता बघा म्हणजे आज सोमवार आहे तर मी आज काढला तो. 8 दिवस राहिला आणि आज तो फुटला पण, म्हणून मग काढला. कालपर्यंत मी बघत होती त्याला पण नाही फुटला होता. आता हे बघा, आम्ही याला चंदन लावून घालतो. कुठली पण गोष्ट आम्ही ना महादेवाला अर्पण करताना आम्ही चंदन लावतो आणि केशर चंदन आहे आमच्याकडे. हे बघा, हा पण एक धतुरा आहे, हा सुकला आहे, हा जरा पवळा आहे त्याच्यामुळे काळपट एकदम असे चेपलेले बिया आहेत. हे बघा, म्हणजे आता हे रुजणार नाहीत कदाचित, पण हा रुजणार. हा एकदम जून आहे, तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो आता आम्ही काय केलं आहे सांगा, म्हणजे ह्या ज्या बिया आहेत ना त्या आम्ही एका म्हणजे कुंडीमध्ये, म्हणजे कुंडी म्हणजे जरा अशी मोठीशीच आहे ती, रुजवान जे आम्ही घालतो ना ते रुजवून काढण्याचीच आहे ती. अशी एक सिमेंटची कुंडी आम्ही बनवून घेतली आहे आणि पाणी वगैरे झिरपून जाण्यासाठी त्याला असे मार्ग म्हणजे रस्ते बनवलेले आहेत, व्यवस्थित येतं, मग कोंबडी वगैरे खात नाहीत, त्याची जरा देखभाल चांगली होते. आणि ना आता त्याच्यात रुजवून काढल्यानंतर त्याला 15 दिवस लागतील, ती रोपं पण नंतर मी दाखवीन तुम्हाला. त्याच्यानंतर आम्ही पतारा टाकला आहे, म्हणजे म्हणतात ना मालवणी भाषेत पतारो टाकलं, आणि ती जमीन आम्ही आता जाळून घेतलं. मग नंतर जाळलेल्या जमिनीक ना थंय वाफले करून कुदळीन त्याका खणान वाफले वगैरे करून मग त्याच्यात ती रोपा लावतलो आम्ही. ही धतुऱ्याची जी रुजान इली होती, नंतर मी ती पुढच्या व्हिडिओत तुमका दाखवीन ती पुढची प्रोसेस असा. तर आता हे तुम्ही बघू शकता, हे बघा मी जरासं झूम करून दाखवते. हे धतुऱ्याच्या बिया बघा कशा असतात त्या, बघा हे अशा बिया असतात. बऱ्याच जणांना ना हे धतुऱ्याच्या बियाच माहिती नाही. मला बरेच जण विचारतात, तुम्ही जे धतुरे आणता ते विकत आणता काय, कसं काय रोपं आणून लावता, रुजवान आणता? तर मित्रांनो मी सांगू इच्छिते की आम्ही काय रोपं विकत आणत नाही, टाकाऊपासून टिकाऊ. आम्ही खरं तर ना देवाला घातलेलं काही आम्ही असं टाकून देत नाही. आता संकष्टी वगैरे असते तर आम्ही घरामध्ये आई 2 पानं आणि सुपारीचा बेडा, असं म्हणजे तो बेडा ठेवून विड्याचं पान ठेवतो. ती सुपारी पण आम्ही फुलांच्या पिशवीतून टाकून देत नाही. काही लोक आमचे आहेत बरीचशी गावातली, ती फुलांच्या पिशवीत टाकतात आणि नंतर मग ती नदीत नेऊन सोडतात. पण कशाला आपण टाका ना, नदीमध्ये तसं पण खारं पाणी असतं. मग आम्ही काय करतो, त्या सुपाऱ्या आम्ही आमच्याकडे कसं पाण्याचं पाट आहे ना, मग तिथं आम्ही ते खड्डा वगैरे काढतो त्या पाटामध्ये आणि त्या सुपाऱ्या रुजत घालतो.
सुपाऱ्यांची पण झाडं येतात, पण सुपारी वाघळाने खाल्लेली जून असेल तरच त्याची झाडं येतात, नाहीतर मग ती झाडं येत नाहीत. किती पण तुम्ही सुपाऱ्या रुजत घाला. असे पण आम्ही घालून बघतो. 50 सुपाऱ्या रुजत घातल्या ना तर त्याच्यातले 10-15 झाडं जगतात. म्हणजे जे वाघळाने खाल्लेलेच सुपारे आहेत ना तेच झाडं येतात रुजून, आणि ते मजबूत असतात, पिकलेले असतात. ते वाघळं पण चॅप्टर आहेत. कवळी सुपारी असते ना ते खात नाहीत, जून झालेले असतात ते गोड लागतात. काय पिकलेले काय त्यांना काही समजत नाही, पण गोड लागलेलेच सुपारे काढतात. तुम्ही बघू शकता. असं ना मित्रांनो कोण कोण करतं, म्हणजे कोणाकोणाच्या घरी आता धतुरे तर म्हणतील लोक सगळेच आम्ही महादेवाला घालतो, देवळात घालतो असं. पण एवढी मेहनत घेऊन कोण कोण करतं ते पण मला तुम्ही लोकांनी कमेंटमध्ये सांगा. करायला गेलं ना तर मित्रांनो सगळं काही होतं. म्हणतात ना केल्याने होतं आहे रे, आधी केल्याची पाहिजे. मेहनत केली ना तर आपण घर बसल्या सगळं काही करू शकतो. बाजारातून काही विकत आणायची गरज नाही. आम्हाला तांदूळ साफ करताना सुद्धा त्याच्यामध्ये मका भेटला ना तरी आम्ही मका कुंडीत टाकतो, तर मक्याचे पण झाडं येतात. मक्याची शेती पण करायची गरज नाही. तांदूळ साफ करताना सुद्धा आईला मका भेटला होता, आईने तो त्या एका बादलीत टाकला होता रुजत, तर बादलीमध्ये मक्याचं कणीस आलं होतं एवढं मोठं. म्हणजे आमची कोकणातली कशी माती पण एकदम कसदार आहे ना, त्याच्यामुळे काय टाकलं तरी त्याचं सोनं होतं. हे बघा. तर मित्रांनो मी आपला हा जस्ट एक व्हिडिओ बनवला. बऱ्याच जणांचे कमेंट पण होते आणि बरेच जण मला विचारतात पण. मी कधीतरी असं व्हॉट्सअप स्टेटसला पण ठेवते ना धतुरे वितुरे, आबोल्याची फुलं असं काय काय ठेवत असते, तर ते मला विचारतात मित्रमंडळी, तू काय हे सगळं विकत आणते काय, कसं काय. तर मित्रांनो तुम्ही पण ना कमेंट करून मला सांगा की असं कोणाकोणाच्या घरी धतुऱ्याची झाडं आहेत रुजवून काढलेली. बाजारातून तर सगळेच घालतात विकत आणून. याची फुलं पण एकदम सफेद कलरची, खूप मोठी अशी, ती पुण्याल्यासारखी येतात. हे बघा बिया किती सुंदर आहेत बघा. आता ह्या जून झाल्या आहेत म्हणून हा धतुरा ॲक्च्युली जून झाला आहे. एकच धतुरा जून झाला आहे. अशा बिया दिसतात. कोणाकोणाच्या घरी ना धतुऱ्याचं झाड आहे त्यांनी मला कमेंट करून सांगा. आणि जर धतुऱ्याचं झाड कोणाच्या घरी नसेल ना तर माझे जे म्हणजे माझी जी यूट्यूब फॅमिली आहे त्यांना पण मी असं सांगू इच्छिते की प्रत्येकाने हे म्हणजे असं करून बघा. आता आमचे बरेचसे रिलेटिव्ह पण आहेत, म्हणजे नातेवाईक, ते मुंबईला राहतात, तर ते पण असंच करतात. धतुरा आहे तो कुंडीत, मुंबईत असले म्हणून काय झालं, ते पण असं कुंडीत लावतात. म्हणजे धतुरा सुकलेला असा कुंडीत ना त्याला पुरतात असा खड्डा काढून, मग ते कुंडीत झाड आहे. म्हणजे एक माझी मावशी आहे, तिने पण मला एक झाडाचा व्हिडिओ पाठवलेला. बोलते बघ आमच्याकडे कुंडीमध्ये झाड आलं आहे मुंबईमध्ये. मेहनत घेतली ना मित्रांनो तर सगळीकडे सगळं होऊ शकतं. फक्त करण्याची माणसामध्ये धमक पाहिजे, बाकी काय नाही. एवढी मेहनत आधी सगळेच लोक करायला बघत नाहीत. देवाक घालूचं धोतरो पण विकत आणतील 10 रुपये देऊन. आणि ह्याचं कसं आहे ना, आमच्याकडे वांडर इले ना तरी हे धोतरो काय ते वांडर खाणत नाही. याची पानं पण कडू असतात, ह्याचं फळ पण कडू असता, ह्याचं फूल तर त्याच्यापेक्षा कडू असता. खरा सांगायचा ना तर ह्या याकच असं झाड आमच्या परड्यात, म्हणजे ह्याची झाडं हत भरपूर 4-5, पण असं हो एक वृक्ष असा हो, ह्याची वेल नसता, असं वृक्ष असता छोटंसं, म्हणजे तुळशीचा वगैरे कसा झाड असता तसं असता. तुमका मी तो नंतरच्या व्हिडिओत धोत्र्याच्या पूर्ण झाडाचंच व्हिडिओ दाखवेन. तर कसले किडेबिडे पण ह्याका लागणत नाही. त्या रामफळाच्या झाडासारखीच ह्याची पण गत असा, किडेबिडे काय लागणत नाही, कारण ह्या मुळातच कडू असल्यामुळे. आता मी हे बियांका हात लावले ना, साबणान अगदी चोळून मका हात धुक होयो, नाही तर तो जेवण झाला तरी ते कडू लागत राहता, इतके त्या कडू असता. तर कारला पण थोडा कडू कमीच असता, पण ह्याचा फळ ना आता जाम कडू असता. चुकाने एखाद्याने खाल्यांना कोणी तर माणूसच मरत असं मला वाटतं. म्हणून सांभाळून एका हाताळूचा लागतं. आणि महादेवाक नाव म्हणून घालतो ह्या. म्हणजे म्हणतात ना जी लोक आजारी असतात ना त्यांनी ह्या केशर चंदनमध्ये ह्या वला केशन चंदन घ्यायचा,
आणि त्याच्यामध्ये ह्या बुडवून ह्यो धतुरो ना महादेवाक अर्पण केलास ना तर म्हणतात आजार असतात ना, किती पण मोठो आजार असा दे तो दूर होता. आणि तसो आमकां अनुभव पण असा, म्हणजे धतुरो ह्यो देवाक अर्पण करूचो असता. आपण हातात असो घेऊन ना देवाक आपला काय सांगणं करूचा असं तर करायचा. तब्येत ठीक वगैरे नसता कधी कधी तेव्हा, आणि तो ओम नमः शिवाय म्हणान किंवा महामृत्युंजय म्हणान महादेवाच्या पिंडेवर तेका अर्पण करायचो. गुण तेका ना हमखास येता त्या पेशंट कोण असा तेका. करून बघा तुम्ही. असा नाही की माका व्हिडिओ बनवचो म्हणून काहीतरी सांगतोय. ह्याचो अनुभव माका स्वतःक पण असा, आणि म्हणून ना मी एवढी मेहनत घेऊन ही झाडं लायत असते. कधी कधी कसं आपल्याक काय गोष्टी उशिरा कळतात, माहीत नसतात ना. पण म्हणतात ना देर सही दुरुस्त आहे, उशिरा का असा पण कळायला आता महत्त्वाचा. माका पण ह्या कोणी सांगलेल्यांना म्हणून मी ह्या सगळं आता असं करते. धतुरो ह्यो प्रत्येक सोमवारी माझ्या घरातली सगळी जणं एक एक तेका काढून महादेवाक अर्पण करतात. तसे तर बरेचशे गोष्टी असत, पण हे का हात लावल्यानंतर ना झाडाक फळाक या धोत्र्याच्या किंवा फुलाक साबणान अगदी चोळून हात धुवूक होयो. हां, तुम्ही म्हणशाल असं फळ काढलंय आणि जाऊन जेवलंय असा नाही करायचा. आणि ह्याचं फळ आणता असं कोरोनासारखे दिसता ताय मी तुमका दाखवेन. पहिला मी नवीन नवीन जेव्हा झाडं म्हणजे त्या रुजान इला ना आईन बाजारातून आणल्यान, म्हणजे कोरोनाच्या आधी तर माका माहीतच नव्हता धोत्रो ह्यो प्रकार. कोरोनामध्ये कसा माणसं सगळी घरात होती ना, खंय बाहेर भुतूर जाऊ गावा नाही, त्याच्यामुळे ह्यो धोत्रो बघले आणि माका त्या कोरोनाचीच आठवण इली. कोरोनासारखोच दिसता तो, काटे असतात नी असो गोल गोल. थोडा ऐका की विचित्र वाटता, पण माका तो कोरोनाचीच आठवण येता या धोत्र्याक बघला काय. तर मित्रांनो मी काय म्हणतोय, ह्या आता ना तुम्ही असं करा बघा, मी सांगतोय तरी करून बघा. 1 जून बाजारात गेलास ना तो धोत्रो घेऊन यावा, देवाक घाला, तो बघून घ्यावा मात्र. आणि महादेवाक अर्पण केलास ना जून धोत्रो तो 8 दिवस राहतलो देवाच्या थयच. नंतर तो अपने आप फुटतलो. हां, तुम्ही त्याका वडातान करून फोडूची काय अगदी गरज नाही. अपने आप फुटलो ना का त्याका तडे जातात, ते चिबडाक कसे जातात तसे फुटान त्याचे 4-5 भेतळेच निघतात, पण आतले बिये बाहेर येणच नाही. आणि त्याच्यानंतर त्याका अलगद उचलून परत त्याका उन्हात तसो एका डिशमध्ये ठेवून त्याका चांगलं सुकाक द्यावा. पूर्ण तो सुकलो ना काय अपने आप असे गळान पडतात बिये. हे बघा, हे आता माका व्हिडिओ बनवचो होतो म्हणून मी हातान फोडलंय, नाही तर आम्ही त्याका हात लावणं नाही. माझो आता हात यो पूर्ण कडू झालो. त्याका तर साबणान धुवचो लागतलो, नाही धुवून पण जाणं नाही तो बघले मी, म्हणून डाव्या हातात धरलंय त्याका, कारण उजव्या हातान जेवताना परत गडबड होऊन जाता. आणि तुम्ही बघा मित्रांनो, ह्यो बघा, ह्यो आता मी एक ना व्हिडिओ बनवचो होतो म्हणून कोवळो धोत्रो काढून आणलंय. ह्यो कोवळो असा, म्हणजे आता ह्यो माका घालूचो लागतलो उद्या मंगळवार असलो तरी, कारण देवाक अर्पण करूचो लागतलो. कारण ह्यो बघा, ह्यो कोरोनासारखोच दिसता ना, माका तर असंच वाटता तो कोरोनासारखो. कसा काय देवांना असा नैसर्गिक फळ बनवलेला असता ना याक याक. आश्चर्यकारकच असतं. तशी काय काय फळं आणि फुलं असतात ना ती एकदम, म्हणजे आता ह्यो कसो हा तो बघा, पूर्ण तो असो तुळतुळीत असता आणि त्याच्यावर असे काटे इल्ले होते का, हे कसले हातात घुसतं त्याका असं धरूक नको. मी असं अलगद धरलंय, असं वरच्या शेंड्याक धरतंय मी. एवढे टोकदार असतात ना. हो बघा, त्याका आता व्हिडिओ बनवचो म्हणून काढले, नाही तर आई वराडता असे कोवळे काढले ना काय आई बडबडत राहता. कारण ह्यो कोवळो ना तो मित्रांनो देवाक घातलो ना आता एक दिवस नाही तर 2 दिवसच राहता, नंतर तो बावता असो चिमाटल्यासारखं जाता. आणि जून घातलास ना तो असो ताजो फडफडीत तो ताजी तवानी अगदी 8 दिवस राहता, 7-8 दिवस तो राहताच. हो बघा, कोरोनासारखंच हा ना. तर मित्रांनो माझा व्हिडिओ वॉच करा, कमेंटमध्ये माका सांगा कोणाकोणाच्या घरी धोत्र्याची झाडं असत ती. माका सपोर्ट करा, माझ्या व्हिडिओक लाईक करा.
मित्रांनो, माझ्या ना चॅनलला सबस्क्राईब केला नसाल ना तर सबस्क्राईब करून घ्यावा, म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत येतील. धन्यवाद.